पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। पेपरफुटी, भ्रष्टाचार आणि विद्यार्थ्यांच्या आत्महत्या। धुळ्यात सरकार विरोधात संतप्त आंदोलन। शिक्षण मंत्री राजीनामा द्याच्या घोषणांनी धुळे दणाणले। सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचा इशारा। नीट पेपरफुटीचा निषेध। धुळ्यात विद्यार्थ्यांचा संतापाचा उद्रेक। धुळे शहरात आज सत्यशोधक विद्यार्थी संघटनेच्या वतीनं नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी आणि भ्रष्टाचाराच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार निदर्शन करत प्रशासनाला मागण्यांचं निवेदन देण्यात आले। या आंदोलनात सहभागी विद्यार्थ्यांनी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या आणि भ्रष्ट संस्थांवर कारवाई झालीच पाहिजे अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला। संघटनेचे जिल्हा सचिव हर्ष मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार वैद्यकीय प्रवेश परीक्षेतील या मोठ्या घोटाळ्यामुळे देशभरातील विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात आले असून नैराश्यातून आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब त्यांनी समोर आणली आहे। या गंभीर प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा। पेपरफुटीत सहभागी असलेल्यांवर जलदगती न्यायालयात खटला चालवून कठोर शिक्षा करावी। तसेच NTA कडून परीक्षा देण्याचे कंत्राट खाजगी संस्थांना न देता शासनाने स्वतःची पारदर्शक यंत्रणा उभी करावी अशी आक्रमक मागणी संघटनेनं केली आहे। यासोबतच COET परीक्षेतील गोंधळ दूर करून विद्यार्थ्यांचे प्रवेश परीक्षा शुल्क कमी करावे, अन्यथा आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही या निवेदनातून देण्यात आला। उपसंपादक अशोक गिरासे, JBTV न्यूज, शिंदखेडा, धुळे। विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, विद्यार्थ्यांना न्याय मिळालाच पाहिजे। हर्ष मोरे, सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचा जिल्हा सचिव। गेल्या महिन्यामध्ये ज्या नीट परीक्षेमध्ये जी मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आणि त्याचा परिणाम म्हणून महाराष्ट्रभरामध्ये, भारतभरामध्ये जे अनेक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे। नुकतीच सुद्धा बातमी आहे की आत्तापर्यंत एकूण 11 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेली आहे। या सगळ्या प्रकरणाची दखल घेता नीट परीक्षेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आणि अशा भ्रष्टाचार पुन्हा होऊ नये म्हणून तसेच COET ची जी परीक्षा होते, कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट, याच्यामध्ये इंटरव्ह्यू प्रक्रिया पुन्हा सुरू व्हावी आणि प्रत्येक युनिव्हर्सिटीची वेगवेगळी परीक्षा व्हावी अशा वेगवेगळ्या मागणींच्या संदर्भामध्ये आज सत्यशोधक विद्यार्थी संघटना धुळे यांच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालय धुळे या ठिकाणी आम्ही निवेदन सादर करत आहोत। आमच्या वेगवेगळ्या मागण्यांसंदर्भामध्ये शासनाने लवकरात लवकर काही ना काही कारवाई करून विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा आणि दोषींना लवकरात लवकर कठोर कारवाई करावी अशी संघटनेच्या वतीने मागणी करण्यात येणार आहे। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।